बदलापूर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात येते आहे. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. अनेक शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर युवा नेतृत्व आपल्यासोबत असणार आहेत. अभिषेक जाधव सर, आनंद जावळेकर सर आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, काय सांगाल, आज कशा पद्धतीने जयंती साजरी केली जाते? सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तारखेनुसार आणि तिथीनुसार अशी विभागणी महाराजांची केली आहे. ठीक आहे, कालाय तस्मै मा म्हणून आपण पुढे जाऊया. परंतु आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून ओळखला जातो. बदलापूरमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रत्येकाने महाराजांबद्दल वाटणारा आदर त्यांनी साजरी केलेली जी शिवजयंती आहे त्याच्यामध्ये दिसून येतोय. आणि त्यांच्याप्रती असणारं प्रेम, निष्ठा आणि त्यांचा आदर्श घेऊन पुढील पिढी जी आहे ही कार्यरत राहील. परत एकदा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. अभिषेक सर आपल्यासोबत असणार आहे. काय सांगाल, आज कशा पद्धतीने जयंती साजरी करतात? महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेशिव छत्रपती यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा. तसंच आज प्रत्येक शाखा प्रत्येक चौकात शिवजयंती ही साजरी करण्यात येत आहे आणि ही शिवसेनेच्या माध्यमातून साजरी करण्यात येत आहे. आमच्या शहर प्रमुख वामनदादा यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी ती होतच असते. आम्ही तर नवीन या वर्षापासून आम्ही करतोय, पण प्रत्येक वर्षांवर्षी ही परंपरा चालूच आहे. प्रत्येक शाखा आणि प्रत्येक चौकात तिथी अनुसार ही शिवजयंती साजरी केली जाते. आणि खरंच म्हणजे आजचं वातावरण बघून खरं एक मनाला समाधान वाटतं की आणि एक त्या दिवसाची एक जाणीव पण होते. आज आपण सगळीकडे बघत असाल तर सगळं भगवमय वातावरण तुम्हाला दिसेल. सगळे भगवे पताके दिसतील, भगवे कपडे आपल्या अंगावर दिसतील. त्यावेळेस जर राजेशिव छत्रपती हे नसते, संभाजी महाराज जर नसते, तर आज सगळे हे हिरवे पताके तुम्हाला दिसले असते. आपल्या अंगावर हिरवे कपडे ना, डोक्यावर टोपी ही 100% आपल्याला दिसली असती. म्हणून शिवाजी महाराजांची शिकवण हे नेहमीच एक आदर्श म्हणून राहतील. त्यांनी कधी जातीपाती न करता महिलांना सोबत घेऊन 18 पगड जातींना घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि आज त्याचा कुठेतरी चुकीचा फायदा पण बरेच घेतला जाते. जातीमध्ये विष घालवलं जाते. पण आम्ही शिवसेना ही नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारी शिवसेना आहे. त्यांनी दिलेले शिकवण समाजाला सोबत घेऊन कसं जायचं, कोणाला सन्मान, प्रत्येकाला सन्मान कसं द्यायचं हे शिवछत्रपतींनी शिकवले आणि त्यांचे आदर्श आम्ही हे पुढे घेऊन जात आहोत. अनेक युवा पिढी तुम्हाला बघते आहे, त्यांना काय सांगाल? आज बरेचसे युवा पिढी यांना इतिहास हा माहीत नाहीये. मी जसं मागच्या वेळेस पण प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे की आपण जो शाळेमध्ये शिकलेला किंवा शाळेमध्ये वाचलेला जो इतिहास आहे हा 2 पानांचा इतिहास आहे. तर शिवछत्रपतींचा 2 पानांचा इतिहास नसून हा कधीच शब्दामध्ये कैद होऊ शकत नाही. जेवढं तुम्ही नाट्य माध्यमातून दाखवा, की आता मराठा महोत्सव झाला त्यावेळेस पण आम्ही महानाट्याच्या माध्यमातून दाखवलं, पण तुम्ही केवढंही त्यांच्यावर तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी ते संपुष्टात येणार नाही. कारण की त्यांचा इतिहासच एवढा मोठा आहे की ते 2 पानांमध्ये कैद केला जाऊ शकत नाही. म्हणून येणाऱ्या काळात मी जसं मागच्याच आपण बदलापूरकरांचा गुढीपाडवा हा ठेवला होता, त्यावेळेस पण आपण गुढीपाडवाच्या एवढ्या चांगल्या सुंदर दिवशी आपला मराठ्यांचा हिंदू नवीन वर्ष आपला, त्या दिवशी आपण शिवाजी महाराजांचे पोवाडे ठेवले होते. तर त्यांनी बरेचसे नागरिकांपर्यंत आपण पोहोचलो होतो. तसंच येणाऱ्या काळात पण आपण असे कार्यक्रम ठेवू जेणेकरून तरुणांना एक त्या गोष्टीचं त्यांना एज्युकेशन भेटेल त्या गोष्टीबद्दल. काय बोलायला? जय महाराष्ट्र. आज राजे छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा सर्वत्र वातावरण आहे, सगळीकडे जयघोष होतो आहे. पण या जयघोषात एक छोटंसं मी आव्हान आपल्या बदलापूरकरांना करू इच्छितो. बदलापूरमध्ये सध्या वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतायत आणि बदलापूरचं नाव तसं पाहिलं तर इतिहासातून आलेलं नाव आहे. असं म्हणतात की छत्रपती जेव्हाही मोहिमेवर इथून पुढे जात तेव्हा बदलापूरमध्ये ते घोडे बदलत असत आणि असं हे ऐतिहासिक शहर
आज बदलापूरमधनं बाहेरनं जी लोक इथे राहायला आलेली आहेत, मी असं म्हणणार नाही की ते सगळेच वाईट आहेत, पण त्यांच्याबरोबर काही अशी लोक आलेली आहेत ज्यांच्यामुळे बदलापूरचं नाव आज बदनाम होतंय. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त असं सर्वांना आवाहन करेन की आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरात प्रत्येकाने जागरूक राहावं, कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत. आणि जर का असं काही संशयास्पद आपल्याला जाणवलं तर त्वरित पोलिसांशी वगैरे संपर्क करावा, तेथील स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क करावा आणि असे काही घटना घडणार असतील तर त्या हाणून पाडाव्यात, एवढंच माझं म्हणणं असेल. जय महाराष्ट्र. थँक्यू. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच बघत राहा आपल्या बदलापूर. काय बोलायला आज काय? सर्वात प्रथम शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही इथे महाराजांची जयंती निमित्त जमलेलो आहोत आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही जाऊन आलेलो आहोत आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही महाराजांची जयंती आमच्या डोळ्यांनी बघितली आहे. खूप मोठ्या उत्साहामध्ये बदलापूर शहरामध्ये जयंती ही साजरी केली जात आहे आणि फक्त बदलापूरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये महाराजांचा जन्मोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि याच निमित्ताने आम्ही संजय जाधव साहेब यांच्या ऑफिसला आज जमलेलो आहोत आणि आम्ही इथे शिवसेना महिला आघाडी आणि आमचे दादा यांच्या निमित्ताने इथे सगळं जमलेलो आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. बघत राहा आपले बदलापूर.